मेंटल बाई तुझ्यासारखं समजायले का काय? मला तुझ्यासारखी माझी माया नाही आहे बाबा. माझ्या लेकरांची हाल होत्यात आणि त्यानं काय मला आनंद होतोय काय? मी काय मुद्दाम तू मला सांगायचं गरज नाही आहे तुला. मी लेकरांना ते शिळं तुकडं चारू नाही तर काय चारू नाही तर उपाशी ठेवू, त्यात तुला काळजी करायची आणि तुला बोलायची गरज नाही आहे. तुला जर एवढीच काळजी असली असती तर आतापर्यंत तू आली असती. बरं आतापर्यंतचा पण विषय सोडून द्या. आज मग तुला एवढं रडू यायला लागलाय ना लेकरांना शिळे तुकडे चारलेत म्हणून, मग तू यायचं होतं की. आणि काय म्हणते मी म्हटलेच होते की मी जे बोलले होते तेच खरं की मी घरात आहे म्हणून तुम्हाला तुकडे मिळतात खायला. आणि ज्या दिवशी मी नसेल त्या दिवशी तू लोकांच्या दारात फिरावं, तोंडाकडं लोकांच्या दारोदारी फिरावं लागेल, लोकांच्या तोंडाकडं बघित. मग होऊ दे आमचं तसंच, जसं तू म्हटली होती तसंच फिरू दे आमची लेकरं तिकडं लोकांच्या दारात फिरू, लोकांच्या तोंडाकडं बघू नाही तर काय बघू. तुला काळजी करायची गरज नाही. तू एवढी काळजीवान असली असती, तुला जर एवढी त्यांच्यावरती माया प्रेम दया किंवा दया काय असली असती तर तू जवाच्या तवाच परत आली असती. तर त्यामुळं तुम्हाला ज्ञान देऊ नको, तुम्हाला सांगू नको. आणि तुला वाईट वाटतंय, तुला हे तसलं ते तू दाखवू नको. म्हणजे तुला असं वाटतंय लई वाईट वाटायलंय असं मला दाखवू नको, कारण मला माहीत आहे तुला काय वाटायलंय ते. त्यामुळं तू सांगू नको. मला चांगलं वाटायलंय का माझ्या लेकरांनी ते शिळे तुकडं खाल्लं ते मला चांगलं वाटतंय का? तसं जर मला चांगलं वाटलं असतं तर आजपर्यंत मी घरात असं बसून राहिलो नसतो. माझं मी निवांत फिरायलो असतो गाडीवरती, कुठं इकडं तिकडं खात पेत तसं. आणि सरळ मला म्हणते अजून स्वतःचा चांगलं चांगलं खायला लागतंय. मी काय बोललो त्या व्हिडिओमध्ये नीट ऐकलंस का तू? मी तसाच झोपलो. त्यांना फक्त त्या लेकरांनी फक्त समोसा वडापाव पॅटीस ते खाल्लं. मी असंच झोपलो असं बोललो. मी म्हटलं काय मी चांगलं चांगलं खात फिरत होतो म्हणून. आणि फोन चालू व्हिडिओमध्ये फोन करायला लागलीस. मूर्खबाई मला फोन करत जाऊ नको तू आज कसं काय तुला फोन करायला जमायला लागले? आज कसं काय तुला एवढं तुला लेकरांवरती प्रेम आलंय? आता मला सांगा, ज्या आईला आपल्या लेकराची काळजी असते, आपली लेकरं बाबा लोकांच्या तोंडाकडं बघत असतील, काय खात असतील काय पित असतील एवढी काळजी वाटते, ती आई 2-3 महिन्यापासून लेकरं सोडून राहील का? एवढी काळजी आली का हिला आता फोन लावून बडबड करायला? सरळ 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 म्हणती तुम्हाला कसं चांगलं चांगलं खायला लागतं, फिरायला लागतं, लेकराकडं लक्ष नाही काय नाही. मग याला एवढी काळजी वाटायली ना मग यावं की. मी सरळ अजून पण म्हणतोय, हसत बोलत होतो बरं का मी समोरून. आणि ती मला समोरून हसत, मला वाटलं की बाबा जाऊ दे, तिला पण वाटलं असेल कुठं तर आता की खूप झालं ये जावं परत, ह्या उद्देशानं तिनं कॉल केला असेल. तिचं ते तिसरंच रामायण चालू केलं मध्येच. आणि तो मूर्ख माणूस मला त्यानं पलीकडनं त्याचं शिकवणं चालूच आहे. मला सगळं माहीत आहे कोण कोण शिकवतात काय नाही. त्यानं पलीकडनं बोलतात, हळूहळू बोललेला आवाज येतोय, मग ही इकडं बोलते. तेवढं काय आम्ही दुसऱ्याच्या हातानं घास गिळत नाही. आम्हाला आमच्या हातानं तोंडात घास कसा टाकायचा आणि ते दातानं कसं चावायचं ते आम्हाला माहीत आहे. त्यामुळं तुम्ही ते सांगायची गरज नाही ते साईडला बोललेलं. तरी पण अजून पण सरळ म्हणते की मी येणार नाही, काय तिकडं काय करायचं ते करा, पुरीला आणून द्या म्हणते फक्त. तिनं पुरीला सोडा म्हणते. मग हिचं पुरीवरती प्रेम आहे, पुरीवरती जीव आहे. मग पुरीला जन्म दिला आणि पोरांना नाही का दिला हिनं जन्म? बरं एक काम करतो मी, 3 लेकरं तुझ्याजवळ सोडतो. 3 लेकरं सांभाळती का तू? सांग तू आता पण सांग मला, 3 लेकरं आणून सोडू का? माझे जसे लेकरं मी सोडणार तुझ्यापाशी, मी जेव्हा पण येईल मला तसेच ते दिसले पाहिजे. आता जसं त्यांची तब्येत आहे म्हण, आता जसा त्यांचा रंगरूप आहे, आता जसं त्यांना मी सांभाळलोय तसा तू सांभाळ. तुझ्याकडं आणून 3च्या 3 सोडणार, एक देणार नाही. पुरीला किती पण माग, पोरगी तुला भेटणार नाही. जर तुला लेकरच तुझ्याजवळ ठेवायचे असतील तर 3च्या 3 तू आत्ता सांग मला, मी आत्ता आणून सोडतो. पण लेकरांना व्यवस्थितच सांभाळायचं. जसे माझ्यापाशी आहेत तसेच तुझ्यापाशी पण असायला पाहिजे. बघ तू 3घाला पण जन्म दिलाय ना, मग कर विचार, कर फोन. मी तयार आहे. 3 लेकरं घे तुझ्यापाशी आता. ठीक आहे, मी तुला वाटतंय ना की माझ्याकडनं त्यांचा सांभाळ होत नाही आहे, मी त्यांना शिळपाळा अन्न चारतोय. मग तू आपलं ताजं तवान करून त्यांना खाऊ घाल, व्यवस्थित सांभाळ, बस. मला बाकी काय नको. जाऊ दे ते मी दुसरं लग्न करल काय करल, मी इकडं तिकडं कुठं तर भटकल, त्याचा विषय सोडून दे. आता पण भटकायचलोय मी, आता पण मी बाहेरच आलो आहे.
आता सध्याला मी काल तसं जे झालं ते मला वाईट वाटायले, म्हणून मी म्हटलं की बाबा कोणाला तर जावं तिकडं भावाकडं वगैरे, त्यांना तर फोन करून बोलायला सांगावं. तर इकडं आलो तर तिचा समोरून फोन आणि त्यानं ते सुरू केलं रडगाणं. मग मला काय तिचं ऐकायचं नाही आहे. ए बाई मला तुझं बिलकुल ऐकायचं नाही आहे ते रडगाणं. माझं ऐका आता मी काय म्हणतोय ते. तिन्हीच्या तिन्ही लेकरं आणून तुझ्यापाशी सोडतो. बघ तुझी सांभाळायची तयारी असेल तर मला कळव. तिन्हीच्या तिन्ही लेकरं तुला आणून तुझ्याजवळ देतो. सांभाळ तू आणि विषयच खतम. मग व पुढं तुला काही बोलतच नाही. तुला सोडचिठी दे म्हणत नाही ना, काहीच म्हणत नाही. तुझ्याजवळ लेकरं घे, मी मोकळा तू मोकळी, जाऊ दे, विषयच खतम. जमतंय की असं पण? बरोबर आहे का नाही? देऊन टाकायची लेकरच तिन्हीच्या तिन्ही तिच्याकडं. काय आता त्यांना जसं तिच्याशिवाय माझ्याजवळ राहत होते तसं माझ्याशिवाय तिच्याजवळ राहतील. दुसरं काय होणार आहे? रडतील थोडं, पोरगीच रडल. पोरं तर त्यांनाच कळतंय सगळं. चल मला लवकरात लवकर कळव आणि लेकरं घेऊन जा.